नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 5 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असेल। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिला AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। दुसरा प्रश्न आहे, 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, नितीन करीर। ओके, तर नितीन करीर हे 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोम या चक्रीवादळाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या देशावर झालेला आहे? ओके, कोम हे चक्रीवादळ जे आहे त्याचा जो परिणाम आहे तो नुकताच चीन या देशावर झालेला आहे। ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असेल चीन। ओके, तर चला, चीनची राजधानी आहे बीजिंग आणि चलन आहे युआन। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, पॉलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, इथं मी थोडीशी मिस्टेक झाली आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन दिनेश कुमार गुप्ता। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल दिनेश कुमार गुप्ता। तर नुकतेच दिनेश कुमार गुप्ता जे आहेत त्यांनी पॉलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतीच भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणजेच कोच म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ओके, तर जो नुकतीच जे खालिद जमील आहेत यांची भारताचे फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणजेच कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, तर नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, खालिद जमील। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी। ओके, भारत। ओके, तर आपल्या भारतामध्ये AI इम्पॅक्ट समिट 2026 ही आयोजित केली जाणार आहे। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारत सरकारने स्पष्टपणे घोषणा केली आहे की AI इम्पॅक्ट समिट 2026 ही भारतामध्येच आयोजित केली जाणार आहे। ओके, हा समिट नवी दिल्लीमध्ये 19 व 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 7, नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनसाठी नासाचे क्रू 11 मिशन कोणी लॉन्च केले आहे? ओके, तर नासाचे जे क्रू 11 मिशन आहे ते नुकतेच SpaceXने लॉन्च केले आहे। ऑप्शन बी याचं उत्तर असेल SpaceX। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात याबद्दल विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक मानवनिर्मित उपग्रह आहे जे की पृथ्वीच्या कक्षेत सतत फिरते आणि त्यावर विविध देशांच्या म्हणजेच विविध देशातील अंतराळात राहून संशोधन करतात। ओके, संशोधन करण्यासाठी हे बनवण्यात आलं आहे। ओके, तर चला, हे जे बनवलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन याचे संस्थापक देश आहेत बघा, नासा, अमेरिकेची जी नासा आहे ती, रशियाची रॉसकॉस्मॉस, जपानची जॅक्सा, युरोपियन एजन्सीची म्हणजेच युरोपियन युनियनची ESA। ओके, आणि कॅनडाची CSA। ओके, तर हे देश आणि त्यांच्या संस्था लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारले जाऊ शकते। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात अजून SpaceXबद्दल। तर बघा, SpaceX म्हणजेच
स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन. ओके. संस्थापक आहेत इलॉन मस्क. स्थापना झाली आहे 2002 साली आणि कॅलिफोर्निया अमेरिकामध्ये याचं स्थापना झाली होती. ओके. तर मुख्यालय आहे हॉथॉर्न कॅलिफोर्निया USA. ओके. तर एवढी माहिती सफिशियंट आहे. तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला प्रश्न क्रमांक 8 आहे. नुकतेच कोणत्या देशाची ऑलिम्पिक चॅम्पियन विनर लॉरा डाहलमियर यांचे निधन झाले आहे. ओके. तर ही जी महिला आहे लॉरा डाहलमियर, ओके, ती आहे जर्मनीची. ओके. ऑप्शन डी याचं उत्तर असेल जर्मनी. ओके. जी की ऑलिम्पिक विनर होती. ओके. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. 17वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए UAE. ओके. म्हणजेच संयुक्त अरब अमिरेट्स. ओके. तर 17वी जी आशिया क्रिकेट कप 2025ची आहे ती UAE मध्ये आयोजित केली जाणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे. आजचा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकताच लडाखने कोणता दिवस हा सफाई आंदोलन दिवस म्हणून घोषित केला आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन बी 12 ऑगस्ट. ओके. तर 12 ऑगस्ट रोजी या दिवशी लडाखने 12 ऑगस्ट जो दिवस आहे हा सफाई आंदोलन दिवस म्हणून घोषित केला आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके. तर चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.